हॅलो नमस्कार मंडळी, मी नेहा गुडळकर तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या नवीन आणि पहिल्या नाही दुसऱ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. पहिला मला अजून अपलोड व्हायचं आहे, पण तरी पण सेकंडमध्ये तुमचं मी स्वागत करते. मी आता आलेली आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये एक कनेरी मठ म्हणून खूप फेमस आहे, सिद्धगिरी कनेरी मठ म्हणून, आणि तिथे मी आलेली आहे. खरं तर इथे पहिलं अलाउड नव्हतं शूटिंग अँड एव्हरीथिंग. मग बाहेर विचारलं मी आणि बाहेर ते लोकांनी अलाउड केलं, पण फक्त लांबून मूर्त्यांना हात लावायला अलाउड नाही आहे. तर मी आता जस्ट स्टार्ट करते. तर लेट्स स्टार्ट. फ्रंट एंट्रन्स आहे. ह्या एंट्रन्सला तुम्ही इथे बघताय. आता ते नॉर्मली साधूंचे वगैरे असे पुतळे, नॉर्मली म्युझियम टाईप कसं असतं जिकडे आपण स्टार्ट टू बॉटम, म्हणजे आपण जेव्हा बॉर्न अँड ब्रॉटअप पण झालो नसेल, आपण जेव्हा जन्मलो पण नसेल, ते त्याच्याही आधीचे जे काही पूर्ण कालावधी आहे, तिकडे किती लोकांनी कसे कसे जन्म घेतले आणि काय काय त्या काळात झालं, हे सगळं एक प्रतिकृती उभारायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला थोडीफार त्यातून नॉलेज मिळेल. आणि मी जास्त इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत, बिकॉज मलाही तेवढी नॉलेज नाही आहे. मी इथे सेकंड टाईम आले, बट फर्स्ट टाईम आलेली तेव्हा मला एवढं नॉलेज नव्हतं. पण सेकंड टाईम मी ट्राय करेन की मला किती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर लेट्स स्टार्ट. इथे एंट्रन्स आहे. आता इथे तुम्ही स्टॉप करून हवं तर तुम्ही ही माहिती रीड करू शकता. हे महाभारत ज्यांनी लिहिलं त्यांचं आहे, वेदव्यास. त्यात काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या आणि तुम्ही स्टॉप करून ही माहिती वाचू शकता. इथे लिहिलेली आहे माहिती महर्षी कणाद. त्यांच्या बाजूला प्रत्येकाच्या मूर्तीच्या बाजूला त्यांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही ते वाचू शकता. मी पण घरी जाऊन हे स्टॉप करून वाचू शकते. त्यामुळे लेट्स गो. तुम्हाला इंट्रोड्यूस करेनच मी. त्याने आधीच सांगितलं मला इंट्रोड्यूस करू नको, पण मी शॉर्टमध्ये इंट्रोड्यूस. माझा भाऊ आहे तो, जो मला थोडाफार मोटिवेट करतोय माझ्या फर्स्ट आणि सेकंड ब्लॉगसाठी. हे नारद मुनी बरोबर बोलली ना मी? बरोबर. त्यांचं इथे उभा केलंय. फार सुंदर इथे गोष्टी उभा केलेल्या आहेत. चिरकारिक इन्फॉर्मेशन आहे. हा असा देखावा उभा केलेला आहे. इथे महर्षी वाल्मिकींचा एक देखावा असा, म्हणजे स्मृती अशी उभी केलेली आहे. आता ही तुम्हाला किती लोकांना स्टोरी आठवते मला नाही माहिती, पण त्यांच्याबद्दल इथे माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. वाल्मिकी महर्षी, सुंदर असा प्रतिकृती त्यांनी उभा केलेली आहे. जे काही घडलं त्यात त्यांनी जेवढं काही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जे काही आपण आत्ता बघतो ते त्या काळापासून त्या गोष्टीची सुरुवात आहे, हे तुम्ही तिथे बघू शकता. जीवक म्हणून आहे, तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. आता जे ब्रेनचे ऑपरेशन्स होतात ते खूप आधीपासून त्याचं संशोधन लागलेलं आहे. आर्यभट्ट. आता इथे वाचून मला एवढंच कळलंय की यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. म्हणजे जेव्हा डोंगरावरून आपण कोणताही दगड खाली फेकतो, तो फोर्सफुली आपला डायरेक्ट खाली जातो, किंवा ढगातून येणारं पाणी हे डायरेक्ट खाली का पडतं, जमिनीवर का पडतं, ह्यावरून आणि ह्या शंकेवरून किंवा ह्याच्यावरून त्यांना प्रश्न पडला आणि त्यावरून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. भास्कराचार्य. आता भास्कराचार्य यांनी सिद्धांत शिरोमणी या नावाचा ग्रंथ लिहिलेला असून त्याच्या पहिल्या भागाचं नाव लीलावती आहे आणि त्यांची प्रतिकृती इथे खूप उत्तम प्रकारे उभी केलेली आहे. ज्योतिषशास्त्रज्ञ
पुढचा देखावा जो उभा केलेला आहे तो आपल्या शेतीची म्हणजे आपल्या गावाकडची शेतीची जी पारंपरिक पद्धत आहे ती कशी होती हा देखावा त्यांनी उभा केलेला आहे, जेणेकरून जी आजकालची पिढी आहे ज्यांना तेवढं नॉलेज नाही आहे की नांगर कशाला म्हणतात किंवा आपली पेरणी कशी होते आणि त्यासाठी काय काय यूज केलं जातं त्याच्याबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी त्यांनी इथे देखावा उभा राहण्याचा प्रयत्न केला. जेवढं मला इन्फॉर्मेशन माहिती आहे मी तेवढीच येते आणि काही चुकली असेल तर खरंच त्याबद्दल सॉरी. आणि हे लांबून तुम्ही जर बघताय ना हा तुम्हाला वाटणारच नाही की एक दृश्य उभा केलं आहे किंवा हे बनवलं आहे किंवा हे घडवलं आहे. हे खरं तर सत्य वाटतंय इथून बघताना सुद्धा किंवा वन साईड जरी मी एंट्री केली तरी मला बघताना असं वाटलं की एक खरोखर दृश्य उभा केलं आणि खूप स्पेशियस आणि खूप छान अशा जागेत हे उभा केलेलं आहे. गावाकडे मळणी ही कशी केली जाते सुंदरपणे इथे दृश्य उभारलंय छान असं. ते मळणी केल्यानंतर जे धान्य आपण गोळा करतो भाताची मळणी केल्यानंतर जेव्हा त्यात बाहेर काढलेला म्हणजे त्याच्यामध्ये कचरा आणि भात दोन्ही मिक्स असतं आणि तेव्हा त्या धान्याला सेपरेट करण्यासाठी वारं देण्याची म्हणजे भाताला वारं देण्याची पद्धत असते ती इथे उभ्या करून दाखवलेली आहे. पहिल्या काळात आणि अजूनही गावात विहिरीतून पाणी काढून घेऊन जाण्याचं आणि घागरी भरून घेऊन जाण्याचं जे दृश्य आहे ते इथे दाखवलंय. 3 घागरी पहिल्या लोक उचलून नेऊन जायचे ते आम्हाला आता ते एकच नाही का उचलत आहे. इथे लिहिलेलं आहे लमाण्यांचं घर. कसं खोप टाईप आहे छोटं. इथे एक शेळी दाखवली इथे शेळीचं पिल्लू होतं हे शेळी दाखवली इथे. घरचा आजूबाजूचा परिसर त्यांनी उभा केलाय. पाठीमागे शेकोटी घेतलेली माणसं आहेत. 2 आजोबा बसलेले दाखवलेत. कसरत करणारे पहिलवान. आता तुम्ही जिम बीममध्ये जाता ते डंबेल्स अँड ऑल उचलायला तसं काही नाही आहे. इथं तुम्ही प्रॉपरली बघू शकता की पहिल्या काळात कशा प्रकारे कसरत केली जायची म्हणजे एक्सरसाइज केली जायची. सुंदर सकाळचं दृश्य उभारलं हे ते वासुदेव त्यांना भिक्षा किंवा त्यांना भिक्षा देताना एक घरातली गृहिणी दाखवलेली आहे. इथे रांगोळी काढताना म्हणजे सकाळ सकाळी जसं अंगणात पहिल्या बायका रांगोळी काढायच्या ते चित्र उभारलेलं आहे. इथे नाव दिलेलं आहे सोमवारचा कट्टा. सोमवारचा कट्टा म्हणजे लोक गावातली लोक येऊन सुट्टीच्या दिवशी बसून गावातल्या आपल्या मित्रपरिवार किंवा त्यांच्याशी बसून बोलण्यासाठी जो एक कट्टा असतो जसा आपल्यासाठी पण कुठे ना कुठेतरी आपण जसं शिवाजी पार्कचा कट्टा बिट्टा बोलतो तसं त्या काळातही एक झाडाखाली बसून असा कट्टा छान असा त्यांनी उभा केला आहे. माणसं जशी डिस्कशन करतात बोलतात एकमेकांशी तसं पहिलाही होतं म्हणजे पहिला पण होतं. इथं एक मदाराचं चित्र उभा केलेलं आहे. अस्वलाचा खेळ दाखवत एका गावामध्ये. त्या 2 मुलांमध्ये एक मुलगा पुढे यायला घाबरतोय. लिटरली एवढं त्यांनी एक्सप्रेशनवर पण त्यांनी किती कोरीव काम केलंय जेणेकरून आपल्यापर्यंत ती भावना पोहोचावी की एक त्याचा भाऊ त्याला ओढून नेतोय आणि दुसरा मागचा भाऊ तो घाबरतोय. आता एका खेड्यात आणि एका गावात काय काय गोष्टी असतात हे इथे पूर्णपणे उभा केलेलं आहे. त्या गावाचं नाव आहे त्या खेड्याचं नाव आहे स्वावलंब ना स्वावलंब खेडं करून. आता गावात काय काय गोष्टी असतात काय काय त्यात प्रथा असतात किंवा काय काय सण साजरे केले जातात हे सगळं त्यांनी प्रॉपरली आपल्याला उभा करून दाखवलेलं आहे. तर आपण त्याचा एक आढावा घेऊया. स्वावलंब गावातलं खेड्यातलं हे पहिलंच आपण बघतोय दृश्य. इथे विठ्ठल मंदिर उभा केलेलं आहे गावातलं आणि त्या खेड्याची सुरुवात ही मंदिरापासून सुरुवात झालेली आहे.
इथे तुतारी इथे दृश्य उभा केले ते म्हणजे गावची चावडी. गावच्या चावडीवरती जे पण काही आपल्या मोठे अधिकारी, गावचे सरपंच जे काही असतात, गावचे पाटील, ते इथे येऊन आपल्या त्यांच्या जे पण गावकरी आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे गावची चावडी पहिला असायची. तिथे येऊन ते लोक आपले प्रश्न मांडायचे आणि मग त्यावरती पाटील, आपले गावचे पाटील जे असतात, सरपंच जे असतात, ते त्याच्यावर न्यायनिवाडा करायचे. खेड्यात गारोडी आलेला आहे असं दाखवलेलं आहे इथे. त्यावेळी गारुड्याचा खेळ कसा व्हायचा ते दृश्य इथे उभा केलेलं आहे. खेड्यामध्ये एक सुताराचं घर उभा केलेलं आहे. त्यामध्ये इथे बैलगाड्याच्या तिथे 2 मुलं एक झुला खेळताना दाखवलेला आहे. बैलगाडीच्या टोकावरती, म्हणजे तिथे जिकडे आपण बैलाला बांधतो त्या काठीवरती इथे सुताराचं काम दाखवलेलं आहे. म्हणजे कार्पेंटर लोक जे पहिला त्यांचं घर वगैरे असं उभा केलेलं आहे. सुताराच्या बाजूला लोहाराचं घर उभा केलेलं आहे. तुम्ही बघू शकता लोहाराचं काम कसं प्रकारे चालतं. आता तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, पण त्यावेळी कसं चालायचं हे इथे उभा केलं आहे. त्यांचं घर त्या लोकांनी उभारायचा प्रयत्न केला आहे. छोट्या छोट्या बारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. इथे तांबट यांचं घराचा देखावा उभा केला आहे. म्हणजे जी पण आपल्या घरातली चेपलेली तांब्याची भांडी आहेत ती दुरुस्ती करण्यासाठी इथं गावकरी लोक येऊन धनगराचं घर, त्यांचा परिसर, गावातलं लक्ष्मी मंदिर, शिंपीचं घर, हे कासाराचं घर. बांगड्या भरायला गावकरी इथं जायचे वाटतं बायका. व्याचं घर आहे. इस्त्री करणारच. आता आपण चाललेलो आहे कोकणातल्या घरी. कोकणातली कवळी घरं. चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. इथे जेवण घर, इथून आम्ही आतमध्ये आलो. इथे स्नानगृह दाखवले लहान मुलाला आंघोळ घालताना. न्यायपंचायत कट्टा, कुस्तीचा तालमी जिकडे व्हायच्या ते इथे दृश्य दाखवले. गावच्या लक्ष्मीची यात्रा भरताना जो थरारक अनुभव असतो तो त्याने हुबेहूब इथे उभा केलेला आहे. हा रथ आहे समोर जो उभा केला आहे त्यांनी. रथ ओढतानाची माणसं, ही रथाची दोरी, त्याला वाला म्हणतात. हे गावकरी उत्स्फूर्तपणे रथ ओढताना. हे आमच्या गावाला सुद्धा होतं आणि हे यात्रेमध्ये आम्ही स्वतःहून बघितलेलं आहे. पण एवढ्या प्रमाणात आता नाही होत, कारण की खूप प्रकारची जीवितहानी किंवा खूप गोष्टी घडतात हा खेळ खेळताना किंवा हा थरारक अनुभवताना.
ಇಲ್ಲಿ ಫೋಟೋ ಹೊಡಿಯತ್ತಾರ ನೋಡ यात्रा भरल्यानंतर ಫೋಟೋ यात्रातली जत्रा भरल्यानंतर इथे फोटोग्राफर, खेळणी, कंदी पेढे, मिठाईंचे दुकानं, नारळाची दुकानं, आहे आणि आम्ही आता एक्झिटला आहोत. फार दमलो आहे फिरून, गाण पण लागले वाटतं मला. मस्त प्रवास होता, मस्त एक नंबर बघण्यासारखं इथे. तुम्ही जर कधी कोल्हापूरला व्हिजिट केलात तर प्लीज इथे नक्की या. बाय बाय एव्हरीवन, टेक केअर.